भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल ना एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एकीकडे बोललं जातंय की इथे बिलियनेअर राज आहे, म्हणजे प्रचंड विषमता आहे. पण दुसरीकडे आकडेवारी काहीतरी पूर्णपणे वेगळंच चित्र दाखवते. तर मग नक्की खरं काय? चला, हाच विरोधाभास आपण आज सोप्या भाषेत समजून घेऊया. या चर्चेला सुरुवात होते एका मोठ्या नावाने, प्रसिद्ध फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेटी. त्यांचं म्हणणं तर धक्कादायक आहे. ते म्हणतात की आजच्या भारतात ब्रिटिश राजवटीत होती त्यापेक्षाही जास्त विषमता आहे आणि म्हणूनच ते भारताला बिलियनेअर राज असं नाव देतात. आता ही विषमता आपण मोजणार कशी? त्यासाठी जगभरात एक स्टँडर्ड मापदंड वापरलं जातं. त्याला म्हणतात गिनी इंडेक्स किंवा गिनी निर्देशांक. अगदी सोपं आहे. हा आकडा जेवढा कमी तेवढी त्या देशात समानता जास्त. 0 म्हणजे परिपूर्ण समानता. बरं, मग विचार करा, जर पिकेटी म्हणतात तसं बिलियनियर राज खरंच असेल, तर या गिनी निर्देशांकाच्या जागतिक यादीत भारताचा नंबर कुठे असेल? साहजिकच खूप खाली असेल, बरोबर? पण गंमत इथेच आहे. जेव्हा आपण खरे आकडे बघतो ना, तेव्हा उत्तर अक्षरशः थक्क करणार आहे. विश्वास बसणार नाही, पण जागतिक बँकेच्या लेटेस्ट रिपोर्टनुसार जगातल्या सर्वात समान देशांच्या यादीत भारत चक्क 4थ्या क्रमांकावर आहे. हो, 4था. आणि ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. ह्या यादीत भारत कोणाच्या बरोबरीने आहे बघा. स्लोवॅक रिपब्लिक, स्लोवेनिया, बेलारूस हे सगळे पूर्व युरोपमधले देश आहेत जे त्यांच्या कमी विषमतेसाठी ओळखले जातात. त्यांच्या पंक्तीत भारत जाऊन बसलाय. फक्त लहान देशांचीच नाही, आपण मोठ्या अर्थव्यवस्थांची तुलना करूया. चीन बघा किंवा अमेरिका, या दोन्ही देशांपेक्षा भारतात विषमता खूप कमी आहे. खरं तर जगातल्या सर्वात श्रीमंत देशांचा जो गट आहे, म्हणजे G7 आणि G20, त्या सगळ्यांपेक्षा भारताचा गिनी निर्देशांक चांगला आहे, म्हणजे अधिक समानता आहे. हे सगळं ऐकून डोक्यात एकच प्रश्न येतो, बरोबर? की भारतासारख्या एवढ्या मोठ्या, एवढ्या गुंतागुंतीच्या देशाने हे साध्य केलं तरी कसं? हे इतकं मोठं यश मिळालं कसं? याचं उत्तर एका खूप मोठ्या यशात दडलेलं आहे. बघा, 2011 ते 2023 या काळात भारताने तब्बल 17 कोटी लोकांना अत्यंत गरिबीच्या खाईतून बाहेर काढलं. 17 कोटी! विषमतेवरचा हा सर्वात मोठा आणि पहिला घाव होता. आणि हे शक्य झालं एका पॉवरफुल 3 कलमी कार्यक्रमामुळे. पहिलं म्हणजे जनधन योजना, ज्याने 55 कोटींपेक्षा जास्त लोकांना पहिल्यांदाच बँकेत आणलं. दुसरं आधार, ज्यामुळे प्रत्येकाला एक डिजिटल ओळख मिळाली. आणि तिसरं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर किंवा DBT, म्हणजे या दोन्ही गोष्टींचा वापर करून सरकारी मदत थेट लोकांच्या बँक खात्यात. यामुळे मध्यामध्ये होणारा भ्रष्टाचार थांबला आणि तब्बल 3.48 लाख कोटी रुपये वाचले. फक्त बँक खाती उघडून थांबले नाही आहेत, तर एक मजबूत सामाजिक सुरक्षा कवचसुद्धा तयार केलं गेलं. जसं की आयुष्मान भारतमधून लोकांना आरोग्य विमा मिळाला, स्टँडअप इंडिया योजनेतून अनुसूचित जाती, जमाती आणि महिला उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कर्ज मिळालं आणि PM विश्वकर्मा योजनेतून आपल्या पारंपरिक कारागिरांना आर्थिक मदत मिळाली. तर इथपर्यंत तर भारताची गोष्ट यशस्वी वाटतेय. पण आता इथून पुढे काय? हाच खरा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नामुळे आज अर्थशास्त्रज्ञांमध्ये एक मोठी चर्चा सुरू आहे. ती म्हणजे आर्थिक वाढ महत्वाची की संपत्तीचं पुनर्वितरण? या चर्चेत 2 बाजू आहेत. एका बाजूला थॉमस पिकेटींसारखे अर्थतज्ञ आहेत, जे म्हणतात की श्रीमंतांवर जास्त कर लावा आणि ती संपत्ती गरिबांमध्ये वाटा. ह्याने मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्था सुधारेल. पण दुसऱ्या बाजूला अनंत नागेश्वरन आणि शमिका रवी यांसारखे भारतीय अर्थतज्ञ आहेत. त्यांचं म्हणणे आहे की थांबा, असं केल्यास गुंतवणूकदार घाबरून देशाबाहेर जातील आणि ज्या आर्थिक वाढीमुळे आपण कोट्यावधी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं, ती वाढच थांबेल. तर मग आता भारतासमोर हाच कळीचा मुद्दा आहे. पुढे काय करायचं? संपत्ती निर्माण करण्यावर भर द्यायचा की संपत्तीच्या पुनर्वितरणावर? आर्थिक वाढीचा वेग कायम ठेवायचा की समानतेवर जास्त लक्ष केंद्रित करायचं? या एका प्रश्नाच्या उत्तरात भारताचं पुढचं आर्थिक भवितव्य दडलेलं आहे. हा केवळ एक आर्थिक प्रश्न नाही, तर देशाची दिशा ठरवणारा निर्णय आहे.